हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? तर आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर रजनी त्याच्यावर तुमचं खूप सारं स्वागत आहे. तर झालेली आहे सकाळ. ही सकाळ आहे गावाकडची जिथे माझी मम्मी राहते. तर तिने थोडेसे व्हिडिओ क्लिप्स पाठवले होते तर ते तुमच्याबरोबर मी शेअर करते आता. आणि नंतर मी गेले होते स्वामींच्या मंदिरात. तर स्वामींच्या मंदिरात एंट्री केलेली आहे मी आणि इथून खूप सुंदर रांगोळी काढली होती आणि स्वामींचे दर्शन तुम्ही पण घ्या माझ्याबरोबर. खूप छान वाटतं मनाला जेव्हा स्वामींचे दर्शन घडतात तेव्हा. तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं. इथं चालली होती मुलांची मस्ती खूप आणि शार्वीचं तर वेगळंच. हे नको ते ते पाहिजे ते म्हणजे इथे पप्पांच्या बरोबर आमच्या मेमरी होत्या खूप साऱ्या. आम्ही नवीन गाडी घेतली होती पप्पांची, म्हणजे आम्ही नाही पप्पांची गाडी होती ती. तर त्या गाडीचं म्हणजे आम्ही घरी न्यायला काय म्हणतात काय माहिती, पण घरी न्यायलाच आलो होतो आमची नवीन गाडी. तर पप्पा किती खुश होते तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता की एवढा आनंद होता. त्यांची ड्रीम कार होती ही. तर बघा थम्सअप दाखवतायत गाडी घेतली म्हणून. फेटा वगैरे घातला होता, गुढीपाडवा होता त्या दिवशी. तर खूप छान वाटलं पप्पांना बघून तेव्हा. तर ती मेमरी ह्याच्यामध्ये मोबाईलमध्ये असावी म्हणून मी हे व्हिडिओ अपलोड करते. तर इथं पप्पा नारळ फोडतायत गाडीचं. आम्ही खूप खुश होतो बघा सर्वजण. माझे पप्पांच्या आठवणी आहेत ते साठवून ठेवायचे म्हणून मी हा शॉर्ट्समध्ये टाकत आहे व्हिडिओ. आणि इथं शौर्य लहान होता तेव्हा पप्पा सायकल त्याला मागे पुढे करायला शिकवत होते की पॅन्डल दाब, पुढे घे सायकल वगैरे. तर अशा बऱ्याच काही आठवणी पप्पांच्या बरोबर आहेत. ते कुठेही जाऊ नयेत, ते सेफ राहावेत, त्याच्यामुळे मी आत्ता शॉर्ट्समध्ये हे व्हिडिओ टाकते. तर इथे आहे पप्पा आहेत. थोडासाच व्हिडिओ होता आणि नंतर परत मी गावाकडची क्लिप ॲड करते. मम्मीने परत एकदा मला व्हिडिओ पाठवले होते की झाडं बघ किती मोठी झालेली आहेत, झाडांना फुलं किती छान लागलेली आहेत. तुम्हाला दिसतच असेल की फुलं किती गोड दिसत आहेत झाडाला. गुलाबाचं फूल पण दिसतंय बघा तिथे आणि वांगी लावलेली आहेत. आणि हा छतावरचा सीन आहे म्हणजे टेरिसवरचा. तिथून टेरिसवरून मम्मीने हा व्हिडिओ काढलेला आहे. तर बघा गावाकडचा किती सुंदर व्ह्यू येतो इथे. आणि समोरच यशवंत बाबांचं मंदिर आहे घराच्या पुढेच. तर तिथं पण यात्रा खूप मोठी भरते. तर बघा आपल्या गावाकडचं वातावरण कसं असतं ते. आणि छानपैकी संध्याकाळ झालेली आहे. सूर्य मावळतानाचा हा व्हिडिओ आहे. तर परिसर बघा, एवढी मोठी जागा मम्मीची आहे आणि इथे तिला गार्डनिंग करायची आहे त्याच्यामुळे तिने माती आणून टाकली. आणि संध्याकाळ झालेली आहे. मम्मीने निरंजन लावलेला आहे. तर तुम्ही पण स्वामींचे दर्शन घ्या, मी पण घेते. खूप प्रसन्न वाटतं जेव्हा स्वामींचे दर्शन घडतात तेव्हा. तर मम्मी स्वामी भक्त आहे त्याच्यामुळे मम्मी स्वामींचं खूप करते. तर